त्यामध्ये प्रबोधन करायचं आहे कृष्णराज बाबा येळमकर मोदा 10 मिनिट बाबा. श्रीकृष्णा म्हणे उद्धव देवा हा ज्ञानरत्नाचा ठेवा भलते निहाते ने द्यावा अधिकारे विन भलते निहाते ने द्यावा अधिकारे विन. श्रीकृष्ण महाराज के जय. त्या ठिकाणी गृहप्रवेश सोहळा आणि त्या निमित्ताने पंचावतार उपहार संपन्न झालेला आहे. आता दररोज आपण जेवतो परंतु संध्याकाळी भूक लागतेच, परंतु ज्या ठिकाणी गृहप्रवेश सोहळा आहे त्या ठिकाणी जर परमेश्वराचं ज्ञान जर तुम्ही ऐकलं तर ती जागा अतिशय पवित्र होते. कारण श्रीकृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीता ग्रंथात सांगितलेलं आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते, की ज्ञानासारखी पवित्र वस्तू कोणतीच नाहीये. पण ते ज्ञानच आमच्या ठिकाणी ज्ञान आहे. जे काही ज्ञान असेल आपल्या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान, व्यवहाराचं ज्ञान आपल्याला ठिकाणी पाहायचं नाही आहे. व्यवहाराचं ज्ञान प्रत्येकाजवळ आहेच, कमी जास्त असेल. पण परमेश्वराचं ज्ञान जर बरोबर असेल तर तुमच्या व्यवहारातले जे कामं सुद्धा असतात ते सुद्धा परमेश्वराच्या कृपेने बरोबर होतात. परंतु शोकांतिका अशी आहे की परमेश्वराचं जे ज्ञान आहे, आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत, मी महानुभाव पंथामध्ये आहे परंतु मी नामधारक आहे, उपदेशी आहे का वासनिक आहे हे आपल्याला कळतच नाही. फक्त महानुभाव पंथामध्ये आहो. आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहो याविषयी आपण चिंतन केलेलं नाहीये. माझ्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, किती एकर शेती आहे याचं मूल्यमापन आपण करतो. परंतु जे काही आपल्याकडे आहे ते नित्य आहे का? संपणार आहे. आताच कीर्तनकार दादांनी ते सांगितलं की हे नित्य नाही आहे, हे अनित्य आहे. पण नित्य काय आहे? परमेश्वराची भक्ती. पण परमेश्वराची भक्ती आपण परमेश्वराच्या ज्ञानानुसार जर केले, तुम्हाला हेही प्राप्त होईल, संसारामधले सर्व संपत्ती प्राप्त होईल, आणि शेवटी जर तुम्ही दीक्षा घेतली तर तुम्हाला मृत्यू झाल्यानंतरही तुम्ही नित्यच व्हाल. तर परमेश्वराचं होणं आवश्यक आहे. सर्व काही कमावलं पण शेवटी परमेश्वराचे झाले नाही तर परमेश्वर तुमचा नाही आहे. सर्वांनी चिंतन करायला पाहिजे. म्हणून याकरता, या चिंतनाकरता ही धर्मसभा आहे. कारण परमेश्वराच्या धर्माचं ज्ञान या ठिकाणी सांगितलं जातं. अशा या मंगलमय ज्ञानमय धर्मसभेचे अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय कवीश्वर कुलभूषण देवगड निवासी श्री बाबाजी, या ज्ञानपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे परमादरणीय परमश्रद्धेय ममश्रू धितक्ष रणाळा श्री बाबाजी, तसेच ज्यांचं सुंदर असे या ठिकाणी वक्तव्य झालेलं आहे, त्यांच्या वाणीमध्ये एक असं खोली आहे की सहज बोलतात पण लोकांना आवडतं. सहज बोलणे हाची उपदेश. फार कठीण तत्वज्ञान सांगत नाही, सहज सोप्या भाषेत सांगतात. अशा प्रकारच्या युवा कीर्तनकाराची या नागपूर जिल्ह्यात आवश्यकता आहे. मला असं वाटतं की प्रथम या नागपूर जिल्ह्यात संन्यास घेतलेले युवा कीर्तनकार आहेत. ग्रस्ताश्रमात असतील पण संन्यास क्षेत्रामध्ये युवा कीर्तनकार आहेत. असे परमादरणीय परमश्रद्धेय उद्धवराज दादाजी वाकीकर. माझ्या डाव्या बाजूला ज्या ठिकाणी परमेश्वरपूर आहे त्या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे. आणि
या ठिकाणचा नागपूर जिल्ह्यातला असेल, भंडारा, गोंदिया, कोणत्याही जिल्ह्यातला असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर निवल्या जातो आणि ते सेवा करतात. असे म्हणून गुरुबंधू श्रुत हितक्ष परमपूजनीय श्री दादाजी आणि जे सूत्रसंचालन करत आहेत परमादरणीय परमश्रद्धेय प्रमोद दादाजी येळमकर, या कार्यक्रम ज्यांच्या नियोजनाखाली होत आहे परमादरणीय परमश्रद्धेय अन्वय दादाजी शेवलीकर, आणि ज्यांच्यामुळे हा संपूर्ण नियोजन होत आहे असे परमार्ग सेवक अभ्यासक श्री दत्तूभाऊ भोयर व संपूर्ण जुमळे परिवार, उपस्थित तपस्विनी महिला, संत, वासनिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या या ठिकाणी नित्य पाहायचं आहे की काय नित्य आहे. परमेश्वराची प्राप्ती ही नित्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे. कारण परमेश्वराने ज्या हेतूने सृष्टी निर्माण केलेली आहे, हे जग कशाकरता निर्माण केलं, हे विश्व कशाकरता निर्माण केलं, की परमेश्वराचा आनंद प्राप्त व्हावा. पण परमेश्वराचा आनंद प्राप्त होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल. आपण ज्या अवस्थेमध्ये आहात, आपण जर नामधारक असाल, नामधारक कुणाला म्हणावं की ज्याची पाची नाम बिनचूक पाठ आहेत. आपण स्वतःच्या अंतःकरणाला विचारतो का. आम्ही अनेकांना प्रश्न विचारतो, अनेक घरामध्ये गेल्यानंतर तुमचे नाम पाठ आहेत का, होच म्हणतात, तर विचारल्यानंतर अनेक प्रकारच्या चुका सापडत असतात. जेव्हा तुमच्या संकट येते, दुःख येते, अशा वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत नसेल, विचार करा. तुम्ही शेतामध्ये आहेत, काल जसा अवकाळी पाऊस पडला तसा पाऊस पडला असेल, वीज कडाडत असेल, तर आमचे नामाचे 10 ठाय आहेत, त्यामध्ये सांगितलंय की नाम पडते आकाश धरी. हे नामस्मरणामुळे जी वीज कडाडणार तुमच्या अंगावर येणार होते, तुमच्या शेतामध्ये पडणार होते, ती नामस्मरणामुळे पडणार नाही. न पडले तरी तुमचं नुकसान होणार नाही. एवढं ते नामाचं महत्व आहे. परंतु नामच पाठ नसतील तर परमेश्वर आपल्याला मदत करेल का, करणारच नाही. व त्या परमेश्वरामुळे तुम्हाला स्वतःचं नाव प्राप्त झाले आहे, लक्षात ठेवा.